परळ आणि प्रभादेवीला जोडणारा एल्फिस्टन पूल पाडण्याचा मुद्दा आता चांगलाच तापलेला आहे। पूल पाडण्याच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटापाठोपाठ मनसेही मैदानात उतरलेली आहे। ठाकरे गटानं साखळी उपोषण सुरू केलंय। पूल पाडल्यामुळे बाधित होणाऱ्या व्यापारी आणि फेरीवाल्यांच्या रोजगाराचं काय असा सवाल ठाकरे गटानं विचारलाय। तर एल्फिस्टन पूल पाडल्यास केईएम, बाडिया या रुग्णालयांमध्ये जाणाऱ्या नागरिकांची गैरसोय होईल असंही मनसेनं म्हटलेलं आहे। मोठी बातमी आपण पाहतोय सध्या एल्फिस्टनचा मुद्दा जो आहे, एल्फिस्टनचा पूल जो आहे तो पाडला जाणार आहे आणि त्या ठिकाणी काही दिवस वाहतूक कोंडी होऊ शकते, त्यामुळे वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे। मात्र हा पूल पाडण्याच्या विरोधात ठाकरे गट आणि मनसे दोघेही आता रस्त्यावरती आलेत। नेमक्या दोन्ही गटाच्या नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। ब्रिज तोडायचा निर्णय घेतला तर पश्चिमेकडून पूर्वेकडे येणाऱ्या ज्या रुग्णालयाकरता रुग्ण आहेत, या व्यवहाराकरता येणारे लोक आहेत, ते कसे येणार? कारण याला काय रेल्वे फाटक नाही आहे। एकच ब्रिज आहे जिथून क्रॉस करू शकतो, ज्याच्यावरती मागे चेंगराचेंगरी झाली होती आणि अनेकांना जीव गमवावा लागला होता। पुन्हा त्याची पुनरावृत्ती सरकार पाहते का? जर लोकांना त्यांनी पर्याय दिला नाही, लोकांचं पुनर्वसन केलं ना आणि दादागिरी करून करायला लावला, तर त्या बुलडोझरच्या समोर अजय चौधरी पहिला झोपलेला असेल। ताकद असेल तर तोडून दाखव। मुलांच्या स्कूल बसेस आहेत, लोक कामाला जाणारी लोक आहेत, त्याचबरोबर केईएम आणि टाटा वगैरे ही जी काय पलीकडच्या साईडची हॉस्पिटल आहेत तिकडे जाणारे रुग्ण आहेत, ह्या सगळ्यांना अडचणी निर्माण होतात आणि स्थानिकांचे जे प्रश्न आहेत ते सुटणार नाही आहेत। ते अगोदर सगळे रेक्टिफाय करा आणि मग ब्रिजला हात घाला, हे आमची भूमिका आहे। हजारो हरकती आणि सूचना लोकांनी केलेल्या आहेत अशाच पद्धतीच्या, त्याची कुठेही दखल न घेता त्याचं कुठेही न वाचता फक्त फार्स करायचा अर्थ ते घेतल्या आणि डायरेक्ट ब्रिज बंद करायला ह्याला अर्थ नाही ना, त्याचं स्पष्टीकरणही लोकांना मिळायला पाहिजे।